हेदवी येथील गणपती मंदिराच्या अलीकडे 3 किलोमीटर अंतरावर उजव्या बाजूस जाणारा उतार लागला. या रस्त्याने गेल्यास बामणगडला निसर्गाचा सुंदर आविष्कार पाहता येतो. किनाऱ्यावर उमा महेश्वराचे मंदिर आहे. डोंगरावरून येणारी गोड्या पाण्याची धार मंदिरात असलेल्या कुंडात पडते. याच परिसरात उमराट आणि नरवण येथील निसर्गरम्य परिसरात असलेल्या मंदिरांनाही भेट देता येते. या ठिकाणी समुद्रकिनारा काळ्या कातळांनी व्यापलेला आहे. या काळ्या कातळांशी चाललेला फेसाळणाऱ्या लाटांचा खेळ पाहण्यासारखा असतो. थोडे अंतर चढून गेल्यावर एका ठिकाणी 10 ते 15 फूट उंचीची अरुंद नाळ आहे. या फुटीतून भरतीच्या लाटेचे पाणी शिरून ते खडकावर आदळताना उंच जलस्तंभ तयार होतो. उडणाऱ्या तुषाराचे सूर्यप्रकाशातील सौंदर्य डोळ्यात साठवण्यासारखे असते. गुहागर तालुक्यातील एक अतिशय प्रसन्न व निसर्ग संपन्न ठिकाण म्हणजे वेळणेश्वर. इथल्या प्राचीन शिवमंदिरासाठी व सुंदर समुद्र किनाऱ्यासाठी हे ठिकाण विशेष प्रसिद्ध आहे. वेळणेश्वर मंदिर परिसरात पोहोचल्याबरोबर मंदिराबाहेर उभ्या असलेल्या अतिशय सुंदर व भव्य दीपमाळा लक्ष वेधून घेतात. मंदिराचा मूळ गाभारा खूप प्राचीन काळातील असून सुमारे 400 वर्षापूर्वी हे आताचे मंदिर बांधून काढले असे म्हणतात. गुहागरच्या पर्यटन नकाशावरील वेळणेश्वर हे एक न चुकवता येणारे ठिकाण आहे. सुमारे 1200 वर्षापासून हे गाव या किनाऱ्यावर वसले आहे. इथला एकांत, नारळी पोफळीच्या बागांनी वेढलेला परिसर, स्वच्छ समुद्र किनारा आणि मनाला वेढून टाकणाऱ्या लाटांच्या घनगंभीर गाजेमुळे वेळणेश्वर परिसर वेगळाच वाटतो. वेला म्हणजे समुद्र किनारा, त्या तीरावर असणारा देव तो वेळणेश्वर किंवा नवसाला पावायला वेळ न लावणारा म्हणून वेळणेश्वर. येथील गावकऱ्यांच्या मते 12व्या शतकात इथे छोटे मंदिर होते. त्यावेळी त्यास वेळोबा म्हणत. मंदिर आवार खूपच मोठे आहे. त्यामध्ये 9-10 मीटर उंचीची दीपमाळ आहे. घोमटाकार शिखराचा सभामंडप, बाहेर पितळी ओटा, त्यावर चारही बाजूने एकमुखी मुखवटे आणि त्यावर 5 पाण्याचा नाग आहे. गाभाऱ्यात 2.5 ते 3 फूट उंचीची शिवपिंडी असून त्यावर शंकराचा मुखवटा ठेवून पोशाख घालतात. शिवपिंडीवरील 5 पाण्याचा नाग आहे. पिंडीच्या मागे कोनाड्यात पार्वती आणि गणपतीच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याबाहेर काली माता, महिषासुरमर्दिनी, गोपाळकृष्ण यांच्या पंचधातूच्या तर विठ्ठल रखुमाईची पाषाण मूर्ती आहे. मुख्य मंदिराला लागूनच श्री काळ भैरव, श्री गणपती, श्री लक्ष्मीनारायण अशी मंदिरे आहेत. सूर्य थोडा डोक्यावर आल्यावर समुद्र स्नानाची मजा लुटता येते. मात्र समुद्रात जाताना गावकऱ्याकडून माहिती घेऊन गेलेली केव्हाही बरे.
शुभ्र रुपेरी वाळूचा तेवढाच स्वच्छ समुद्र किनारा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. 5 किलोमीटर लांबीचा किनारा नारळी पोकळी आणि सुरूच्या दाट झाडांनी सुशोभित आहे. वाळूवर फिरणारे सागरी जीवांचे निरीक्षण करताना मजा वाटते. किनाऱ्यावर उभे राहून सह्याद्रीच्या रांगावर पसरलेल्या हिरव्या शालूचे सौंदर्य देखील निहाळता येते. समुद्र सफरीचा आनंद लुटल्यावर पोटातील भूक शमविण्यासाठी सोलकढी, उकडलेले मोदक, माशांचे विविध प्रकार, नारळाची आमटी, तांदळाची भाकरी अशा लज्जतदार कोकणी पदार्थांनी भरलेले ताट तयार असते. किनाऱ्याजवळच चांगली हॉटेल्स आणि घरगुती खानावळी आहे. भगवान श्री परशुराम हे परमेश्वराचे 6वे आणि चिरंजीव अवतार मानले जातात. परशुरामांचा काळ निश्चितपणे सांगता येईल असा मौखिक अथवा पुराणांतर्गत उल्लेख उपलब्ध नाही. श्री परशुरामांनी कार्तिवीय पुत्रांना मारल्यानंतर अश्वमेध यज्ञ केला. या यज्ञाचे अध्वर्यू कश्यप होते. त्यांना जिंकलेल्या पृथ्वीचे दान केले. दान केलेल्या पृथ्वीवर राहणे योग्य नव्हे या विचाराने ते तेथून निघाले. माझा आश्रम पृथ्वीच्या पृष्ठभागावर कोठेही नसावा, तर तो नदीपती समुद्राच्या अंतर्गत भूमीवरच असावा असा रास्त विचार करून ते अशा भूमीचा शोध घेऊ लागले. अनेक देश ओलांडून सह्य पर्वतावर आले. सागराला मागे हटवून ही भूमी निर्माण केली. सह्याद्रीच्या पश्चिमेला जगतपावनिका नदीच्या काठी आपल्या महेंद्र पर्वतासारखाच एक पर्वत पाहिला. त्या पर्वताला महेंद्र पर्वत हेच नाव दिले व शंकराची उपासना करीत तेथेच राहिले. श्री परशुरामांनी शंकराची प्रार्थना करून म्हटले की महेंद्र पर्वताच्या पायथ्याशी सागराकडे जाणारी जी सरिता आहे तिच्या संगमापासून पूर्वेला 1 योजन अंतरावर माझे आवडते एक वन आहे. तेथे तीर्थात सकाळी स्नान झाल्यावर मला आपले दर्शन घडावे ही इच्छा आहे. सुहास्य मुद्रेने श्री शंकर परशुरामांना म्हणाले की जशी तुझी इच्छा आहे तसेच होईल. तुला वांछित असलेल्या ठिकाणी मी तुला नित्य दर्शन देईन. भगवान परशुरामांच्या समितीत अनेक ऋषीमुनी त्या ठिकाणी राहू लागले. भगवान शंकराच्या दर्शनाच्या अभिलाषेने व परशुरामांच्या संमतीने एका आश्रमातील गुहेत व्याड नावाच्या विद्वान मुनीने वास्तव्य केले. व्याड मुनींनी आज जिथे गुहागर आहे तिथे आश्रम स्थापन केला आणि शंकराचे लिंग स्थापन केले. आजचे व्याडेश्वराचे लिंग याच व्याड मुनींनी स्थापन केले आहे. या ठिकाणी परशुरामाबद्दलच्या वात्सल्याने भगवान महादेव इथे निवास करीत आहेत. व्याडेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर समुद्र किनाऱ्याकडे जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूला श्री गणेशाचे सुंदर मंदिर आपले लक्ष वेधून घेते. मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती तेवढीच सुंदर आहे. 300 वर्षापूर्वी समुद्राचे पाणी वाढल्यावर गुहागर बुडून जाईल अशी भीती गावकऱ्यांना वाटल्याने त्यांनी पूर्वेकडील गणपतीचे तोंड पश्चिमेकडे फिरवले. तेव्हापासून यास उभराटा गणपती म्हणून ओळखले जाऊ लागले. पांढऱ्या शुभ्र मूर्तीच्या हातातील परशु व त्रिशूळ शोभून दिसतो. निवांतपणे काही क्षण घालविण्याजोगा मंदिराचा परिसर आहे.
गुहागर परिसरात वृक्षराजीची श्रीमंती पाहायला मिळते. वटवृक्षांच्या रचनेतील सौंदर्य अनेक कलाकारांचा आकर्षणाचा विषय असतो. परिसरात भटकंती करताना पाणंदीबाई पेशव्यांचे मूळ गाव असलेल्या मळण गावातील त्यांच्या वाड्याचा चौथरा आणि त्या काळचे तळे पाहण्याचा योग आला. गुहागर ते मळण 15 किलोमीटर अंतर आहे. मळणला जाण्यासाठी शृंगारतळीहून मार्ग आहे. शृंगारतळीहून दक्षिणेकडे साधारणपणे 2.5-3 किलोमीटर अंतरावर हे गाव वसलेले आहे.